नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नवी मुंबईत प्रशासकीय काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पुनरुच्चार. महापालिकेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची ओरड सध्या असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा नाईकांकडून इशारा देण्यात आलाय. प्रफुल्ल पटेल यांच्या फोन नंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रवास बदलला. प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रालयातील फाईल संदर्भात फोन आल्यानंतर दादांनी बाय रोड जाणं रद्द केलं. प्रमोद हिंदुराव यांचा मोठा दावा. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आवारात एकूण 400 कर्मचारी महासंघांचं आंदोलन. 4 श्रमसंहिता, 8वा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन. या आंदोलनात आशा सेविकाही सहभागी. भंडाऱ्यातील वृद्ध कलावंतासाठीच्या राजश्री शाहू महाराज मानधन योजनेत घोळ होत असल्याचा भारतीय लोककलाकार सांस्कृतिक संघटनेचा आरोप आहे. खऱ्या कलावंतांना डावलून केवळ ओळखीच्या बोगस व्यक्तींना या योजनेचा लाभ दिल्याचा दावा करत संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बीडमधील लिंबा गणेश व पंचक्रोशी परिसरात जिओची नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्यानं बँका, शिक्षण आणि इतर सुविधा खंडित झाल्यात. रेंज पूर्ण दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे, कॉल न लागणे, कॉल ड्रॉप होणे यासारख्या तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. तातडीने सेवा सुरळीत व्हावी यासाठी टॉवर चढून आंदोलन करण्यात आलंय. मुंबईत सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी सांत्वनापर भेटींचा ओघ सुरू आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. दुःखाच्या प्रसंगी सुनेत्रा पवारांना आधार देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती आहे. कोश्यारी आणि नाना पाटेकरांची खास भेट झाली आहे. इंदापुरात तीव्र उन्हाचा फटका ड्रॅगन फ्रूटला बसू नये यासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आहे. पाने पिवळी पडू नये म्हणून पॉली हाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडनेटचा शेतकऱ्यांकडून वापर करण्यात येतोय. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली गावात जलजीवन योजनेचं काम रखडलंय. ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून ग्रामस्थांचं आंदोलन छेडण्याचा इशारा आहे. वाशिम जिल्ह्यात 16 वर्षांनी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. 2 टप्प्यातील मोहिमेचा पहिला टप्पा सुरू झालाय. डिजिटल पद्धतीने माहिती संकलनाला प्रारंभ झालाय. बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. बैठकीच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली देण्यात आली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.